नमस्कार मित्रांनो, आपण आलो आहे भगवान श्रीकृष्णांच्या द्वारकेमध्ये. याला चार धामांपैकी एक धाम ही मानलं जातं, आध्यात्मिक आणि रहस्यमय भूमी. चला तर मग पाहूया द्वारका. सकाळी आपण द्वारकेमध्ये पोहोचल्यानंतर मंदिराजवळच आपण हॉटेलमध्ये रूम बुक केली. हे आपली रूम. आपण इथं 2 दिवस राहणार आहेत. एक दिवस द्वारका आणि दुसऱ्या दिवशी नागेश्वर ज्योतिर्लिंग आणि बेट द्वारका पाहणार आहेत. फ्रेश होऊन आपण निघालो आहे दर्शनाला. मंदिराकडे सगळे जाणारे रस्ते एकदम छोटे छोटे आहेत आणि त्याच्यामध्ये त्यांचं मार्केट आहे. सगळे मंदिराकडे रस्ते जाणारे एकदम छोटे छोटे आणि एकदम गजबजलेलं मार्केट आहे. त्याच्यामुळं आणखी भारी वाटतं जरा. ही नगरी द्वारकाधीशची आहे, भगवान श्रीकृष्णाची, ज्यांचं जीवनच एक रहस्य आहे. मथुरा नगरी सोडल्यानंतर भगवान श्रीकृष्णांनी द्वारका स्थापन केली. असं म्हणतात की श्रीकृष्णांचा राज्यकारभार इथूनच चालायचा. दुपारी 1 वाजता देवाची आरती करून राजभोग चढवला जातो. दुपारी 1 ते 4 वाजेपर्यंत द्वारकाधीशांची विश्रांतीची वेळ असल्या कारणानं मंदिर 1च्या नंतर कम्प्लिटली बंद केलं जातं. पूर्ण जवळपासचं मार्केटही बंदच असतं. एकदम भारी दर्शन झालं, जबरदस्त. जेवण करून घेऊ आणि निघूया द्वारका फिरायला. हे आलं आपलं जेवणाचं ताट. जेवण झाल्यानंतर आपण निघालो आहे सनसेट पॉईंट बघायला. या सनसेट पॉईंट जवळच लाईट हाऊस पण आहे आणि हा आहे सनसेट पॉईंट. इथून तुम्ही सनसेट बघू शकता. इथे रामानुजाचार्य यांची मूर्ती साकारण्यात आली आहे आणि हा बघा समुद्रकिनाऱ्याचा नजारा. या पॉईंटला लागूनच भडकेश्वर महादेवाचं मंदिर आहे. तिथून सुद्धा आपण सनसेटचा आनंद घेऊ शकतो. चला तर मग बघूया. असला भारी व्ह्यू दिसतो इथून. त्यात दिसते मकाचे कणस. हा आपल्याला मकाचे कणस तर लय आवडतात. मस्त चाट मसाला वगैरे त्यांनी मक्याच्या कणसामध्ये टाकून दिलं. भारी लागले टेस्ट एकदम. वातावरणाबद्दल तर काही सांगायची गरज नाही, तुम्हाला ते व्हिडिओमध्ये दिसायचंय. एक नंबर. मंदिराचं मेंटेनन्सचं काम सुरू असल्यामुळं आपलं बाहेरून दर्शन घ्यावं लागलं. व्ह्यू पॉईंटला तर आपण आलेलो आहे, पण वातावरण असं आहे सध्या पावसाचं, त्याच्यामुळं सूर्यच कुठं गायब झाला काही कळत नाही. हां, पण बघायसारखं आहे व्ह्यू पॉईंट. नक्की बघा कधी आलात तर. अंधार पडत असल्यामुळं आपण लवकरच निघालो रूमकडे, कारण आपण चालत आलो होतो. आणि आपल्या महाराष्ट्रासारखे इकडे काही तेवढे चहाचे हॉटेल्स दिसले नाहीत आणि त्यात तेव्हा फक्त बशीमध्ये चहा देत होता. त्यानंतर आपण गेलो आपल्या रूमवर, फ्रेश होऊन जेवायला जाणार होतो. आणि हा हॉटेलचा लोगो बघा, भारी का नाही. त्यानंतर आपण गेलो जेवायला. हे मंदिरातर्फेच अन्नछत्र चालवलं जाते. छान आणि सात्विक जेवण मिळतं आहे. जेवण झाल्यानंतर थोडंसं मार्केट फिरलोत आणि गेलोत आपण रूमवर झोपायला. पुढच्या व्लॉगमध्ये आपण बेट द्वारका आणि नागेश्वर ज्योतिर्लिंग जाणार आहेत. तर भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत राधे राधे.